सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे। राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळा पार पडला असून यावेळी आता देशभरातील महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित होते। नवी दिल्लीतील उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपस्थित होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार शपथविधी सोहळ्यापासून दूर राहिले। मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून आरक्षण का नको असा सवाल आता छगन भुजबळांनी केला आहे। जे सुरक्षित आणि सुशिक्षित आहेत, मराठा समाजाचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार झालेत, मंत्री झालेत, त्यांना हा प्रश्न आहे। अशा अशिक्षितांकडून मला अपेक्षा नाही असा टोला सुद्धा छगन भुजबळांनी लगावलेला आहे। राहुल गांधींकडून सुरक्षा प्रोटोकॉलचं उल्लंघन करण्यात आल्याची माहिती मिळते। सत्य की सावरकरांचे वकील पुणे कोर्टाला हा सगळा आढावा देणार आहेत। सावरकरांच्या अपमानाप्रकरणी सुरक्षेचं कारण देत राहुल गांधी पुणे कोर्टामध्ये गैरहजर होते। धनंजय मुंडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आता त्यांनी पत्राद्वारे मागणी केलेली आहे। मराठवाड्यातील बंजारा समाजासंदर्भामध्ये मुंडेंनी पत्र लिहिलं असून आता हैदराबाद गॅझेटप्रमाणे आता बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून त्यांना सामील करून घ्या अशी मागणी धनंजय मुंडेंनी केलेली आहे। राजू शेट्टींनी अजित पवारांवर टीका केली आहे। अजित पवारांनी स्वतःला रॉबिनहूड समजून दमदाटी करू नये, अशी त्यांनी दादागिरी मोडून काढू असं राजू शेट्टींनी म्हटलं। अजित पवारांनी 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा पचवला म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा पैसा तुम्हाला पचू देणार नाहीत असं सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे। नाना पटोलेंनी रश्मी शुक्लांविरोधात केलेली याचिका कोर्टानं फेटाळली। यावर नाना पटोले आपण वरिष्ठ कोर्टामध्ये अपील करू अशी माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। रश्मी शुक्लांनी पदाचा दुरुपयोग करून फोन टॅप केलेत असा अधिकाऱ्यांना सोडता येत नाही अशी सुद्धा टीका पटोलेंनी केली आहे। छगन भुजबळ यांनी कोणत्या बाबतीमध्ये विरोध केला हे माहीत नाही, पण कोण कुणाचा हक्क हिरावून घेत नाही हे स्पष्ट आहे असं मंत्री नितेश राणे म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये ठाकरे गटाला धक्का बसलाय। नागेंद्र राठोड यांनी दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। विधानसभा निवडणुकीमध्ये राठोड यांच्यावर उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची जबाबदारी सुद्धा टाकलेली होती। मंत्री नितेश राणेंनी मिश्किल असं विधान केलंय। पालकमंत्री मंत्री झालो, प्रशासन व्यवस्थितपणे हाताळलं, त्यासाठी आतापर्यंत कोणताही इन्सेंटिव्ह मिळाला नाही असं राणे म्हणाले।